वाजले आहेत 5:45 आणि लांजा मला वाटतं 5 की 6 किलोमीटर आहे आणि एक साईड बंद आणि एक साईड चालू रस्ता आहे इथे. ते एक साईडचं काम झालं आणि एक साईडचं काम चालू आहे. हा असा रस्ता आहे. तर पुढे कसा असेल काय माहीत. अंधार का झाला 5:45 वाजता एवढं ते कळत नाही मला. लांजाचं कोण असेल तर मला बाबा सांगा का अंधार आहे एवढा. एवढा अंधार का आहे. तो रस्ता चालू आहे की बंद आहे काय माहित. मगाशी तर एक गाडी आली समोरून. त्या साईडला एवढं ॲरो मार्किंग हो. तिकडून गेले 2 तिकडून गेले. तो इकडून कोण येत नाही. चला बरं आहे. एक साईड कॉन्क्रीट केलं आणि एक साईड हे बनवून ठेवलं. का असं केलं काय माहीत. तो त्या साईडने गेला का नाही आला या साईडला. मी घाबरलो ना बाबा. का त्या साईडने चाललं आहेस तू. लांजा लांजा कधी येतोयस तू. लांजा पाली हातखंबा संगमेश्वर एवढा रस्ता पार करायचा आपल्याला खराबवाला. अंधार नको होऊन दे फक्त बस. अंधार का होतं मला कळत नाही. पालीला आता आपण आरामात पोचू अंधार व्हायच्या आधी. हातखंबा पण माझ्यामध्ये पोचून जाऊ. फक्त तिकडचं चेक करावं लागेल आपल्याला. संगमेश्वर बापरे कसा गेला तो. बेकार डायव्हर्जन आहे. डायव्हर तो एस टीवाला कसा गेला पण धम धूप ढप ढूप. तिकडचा रस्ता चालू आहे का. अरे एवढा चांगला रस्ता आहे तिकडे का बंद केला. डायव्हर्जन का दिलेलं समजलंच नाही. डायव्हर्जन कशासाठी होतं. डायव्हर्जन का दिलं होतं रे. लांजा ओ ओके होता यार. इथून रस्ता गेलो असतो. रे 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 बघितलं पाहिजे होतं. डायव्हर्जन दिलं नाही. लांजा लांजा कधी येणार आहेस रे तू. लांजा लांजा तू येणार आहेस कधी सांग. लांजा लांजा तू येणार कधी आहेस रे. हो रस्ता झाला मध्ये मध्ये पॅच खराब आहे. अरे बाप रे. कॉन्क्रीटचा रस्ता लांजा कधी येतोय. डायव्हर्जन येणाऱ्यांसाठी आणि जाणाऱ्यांसाठी दोघांसाठी डायव्हर्जन वाटतं.
लांजा यायच्या आधीपासून डायव्हर्जन सुरू होऊन जातात ते अरे पाऊस पडला, पाऊस आला. ए बाबा, खराब रस्त्यात पाऊस नको बस. हा डायव्हर्जन ठीक आहे, खूप मोठा रस्ता आहे, आरामात जाऊ शकतो. रस्ता असा असेल तर. नशीब मी जॅकेट काढायचा विचार केलेला, असा विचार केला की काढून ठेवून देऊ. जर काढला असता तर झाले असते वांदे. लांजा 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 तू येणार कधी आहेस ते मला सांगणार. अंधार नको रे, फक्त अंधार नको. अंधार का होतं मला समजत नाही. अरे यार, परत डायव्हर्जन. मला वाटलं आता जरा गाडी पळवूया, लगेच डायव्हर्जन आलं. 6 वाजायच्या आत लांजा येतोय की नाही. ओके, रस्ता इथून एकेरी झालेला आहे आणि हा रस्ता असाच आहे का पालीपर्यंत बघावं लागेल. गेल्या वेळी कुठच्या हॉटेलला थांबलेलो, इथेच कुठेतरी थांबलेलो वाटतं हॉटेलला. ते आहे का नाही, इथे थांबलेलो का मी ह्याच्याकडे टाइमपास करत आणि लांजा क्रॉस केलेला. बरोबर, त्याकडे थांबलेलो मी आणि टाइमपास करत बसलेलो अंधार होईपर्यंत. आणि लांजा नंतर क्रॉस केला आणि लांजा क्रॉस करून पालीच्या आसपास कुठेतरी रूम बघितलेला. ओके, पण एवढा अंधार का झाला या टायमाला. एक्झॅक्ट लांजामध्ये आहे ना ब्रिजचं काम चालू आहे. अरे रे तिथे जरा काम खराब आहे बस. आला लांजा, रस्ता पण आहे खराब. मेनली स्कूल. हा लांजाचा रस्ता आहे जो एकदम खराब आहे. म्हणून गाड्या आपण येताना ज्या रस्त्याने आलो आज देवरुख मार्गे, संगमेश्वर देवरुख, पुढे पण रस्ता खराब आहे. इथून मी गेलो होतो रात्रीचं, माझी अशी वाट लागलेली ना. गाडीला ॲक्च्युली तेव्हा लाईट नव्हती, एक्स्ट्रा लाईट, आणि गाडीच्या लाईटवर मला जाता येत नव्हतं. इथून तर निघालेलो मी, पण पुढे जरा वांदे झाले होते. आता एवढा अंधार का झाला ते कळत नाही मला, कारण हा टाईम अंधाराचा नाही आहे. अरे बापरे, लांजामध्ये लोकांनी रस्त्यावर गाड्या लावून ठेवल्यात, जाणार कशी लोक. इथे बघितलेलं लॉज मी, म्हणजे लांबूनच बघितलेलं, आत नाही गेलेलो बघायला. विचार करायला नको, जास्तच आहे गर्दी आहे. अरे बापरे, कुठे थांबवतो येडा. आता ह्याचं काय, त्याच्या पाठीत राहायला लागेल का असं वाटतं मला. नाही, त्या साईडला चाललं आहे. जा बाबा. ये बाबा जा त्या साईडला, एवढी रस्ता आहे आणि हा काय एवढा स्लो चालवतो आहे. बापरे,
हा मित्रांनो, इथून नका येऊ. ए गोया, इथून अजिबात येऊ नका. तो रस्ता भारी होता. हा रस्ता मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी आणला इथून, नाही तर मी पण इथून येणार नव्हतो. जायलो जायलो ए जायलो, खय चललस? जायलो 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 जायलो. अरे यार, हो वाव, इथून दुहेरी मार्ग सुरू. पळवा, जितकी पळू शकतो तितकी. अंधार का होतो एवढा लवकर मला अजून कळत नाही. 6 पण नाही वाजलेत. अरे रे रे, डायव्हर्जन. तिकडून आलो असतो आम्ही. ए बाबा, तू जाशील रे. कुठची बाईक आहे? नेकेड करून टाकले त्याला. वा, एक साईड तरी चालू आहे. ओके गुड. कुठपर्यंत एक साईड चालू आहे? अरे बापरे, काय भारी गेला तू. रस्ता खराब परत परत परत, रस्ता खराब परत परत परत, रस्ता खराब परत. नाही, रस्ता ठीक आहे अहो, पण एवढा पण ठीक नाही. अरे यार, डायव्हर्जनच्या इथे लोकांनी काय असं. अरे शिट. बॅग तू जरा सरळ राहा फक्त. गेल्या वेळी पण मला इथे एकाला हॉर्न द्यावा लागलेला. ते इथेच काय असं वाटतंय मला. डायव्हर्जन डायव्हर्जन परत आलं. डायव्हर्जन डायव्हर्जन डायव्हर्जन, किती बेकार डायव्हर्जन. अरे रे रे रे, कसा रस्ता आहे. हा रस्ता बनणार कधी? पाणी भरलं होतं, कोण येणार होतं तिथून? नाही, पण हॉर्न दिलेलं बरं आहे. 6 वाजायला आले. आणि अंधार का झालाय? आपल्या इथे 7, 7:15, पावणे 7, 7:30, पावणे 8ला अंधार होतो आपल्या इथे. इथे लवकर झालाय.
कुछ तो गड़बड़ है। अरे बाप रे, एक साइड तरी चालू केलाय वा। अरे काय खड्डा, भावा खड्ड्यात नको जाऊस। ओ त्याला बोललो नाही आपण गेलो। MH01 खड्डेच खड्डे आहेत रस्त्याला। हा रस्ता मला वाटतं हा यार लांजाच्या इथे खराब झालेला, पण इथे जरा ठीक आहे। मध्ये मध्ये यार या लोकांनी काय करून ठेवलं माहीत नाही। पाऊस येतोय का? पाऊस येतोय। अरे पुढे भरलाय पाऊस। पावसात तू इथे काय येतोयस? इथे नको येऊस। एट 74 72 73 ओ 72 चाललो आता लास्ट याच्यात। त्याच्या आधी 60 70 आता 70 नाही जाऊ शकत आपण। तिकडे जायचंय तिकडं। बापरे, पाऊस आला पाऊस आला। पुढे काम चालू आहे ते तर इथूनच दिसतंय। या घाटाच्या आधी थांबलेलो मी यार। कुठे थांबलेलो मग काय माहित। हो बेकार रस्ता आहे, इकडून येऊच नका अजिबात। गाड्या येणाऱ्या मला वाटत नाही जास्त असतील, कारण गाड्या सगळ्या तिकडून जातात। आपण फक्त बघायसाठी या रस्त्याला आलोय आणि हा रस्ता बघण्यालायकीचा पण वाटत नाही आहे। पाऊस आला, अशा रस्त्याला पाऊस नको होता। डायव्हर्जन लिहिलं नाही, लिहिलं असतं तर मी गेलो असतो तिकडे। अरे यार डायव्हर्जनला गेलं। अरे यार शिट, डायव्हर्जन लिहिलं का नव्हतं तिथे? मग किती मस्त रस्ता आहे तो, आणि हा बघा किती गचाळ। ते लक्षात नाही देता वाटतं कोण। तो रस्ता जेव्हापासून तो डायव्हर्जन दिला ना, त्यापासून ह्या रोडला कोणी लक्ष देत नाही आहे असं मला वाटत आहे।
बेकार यार, हालत खराब. असं पाली कधी येईल? पाली येणारच नाही वाटतं. ते रस्ताच नाही, पाली कसं येणार? खडी आहे यार, रस्ता नाही, खडी आहे फक्त. बापरे, वरती चढायचं आहे भरपूर. मला हे नाही समजत, अंधार का झाला? नदी सुकली? कोणती नदी आहे एवढा लवकर सुकली? पाली मग हात खांबा. खाली. अरे बापरे, तिथे भरपूर पाणी आहे. तिथे पाणी दिसत नव्हतं नदीला. सावधान, पुढे काम चालू आहे. का काम चालू ठेवलं तुम्ही लोकांनी? बंद करा काम. रस्ता नाही बनवता येत तुम्हाला? बंद. अरे यार, हा बंद होणार मध्येच कुठेतरी. बंद झाला की आपले वांदे होणार. पाली यायचे की गेलं समजलंच नाही मला. संगमेश्वरला जायपर्यंत रस्ता खराबच आहे, पण उजेड असलं पाहिजे बस. उजेड असेल तर आपण आरामात जाऊ शकतो. लांजापासून आपण चालू केला पण पाली चाललं नाही. अरे रे 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 रे.
परतच रस्ता सरळ चांगला आला आहे. अरे यार, एवढंसं का बनवलं तुम्ही लोकांनी मग? आता उजेड दिसतोय जरा. मध्ये मध्ये चांगला आहे पण खराब आहे तिथे, एकदमच खराब आहे. इकडचा रस्ता झालाय. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी, आपण आता पालीला आहोत. पालीला पोचलो आपण आणि रस्ता एकदम खराब होता यार. म्हणजे मला वाटतं 1 किलोमीटर आधी बॅटरी संपली होती आणि तिथून इथे येईपर्यंत 1 किलोमीटर एकदम रस्ता खराब होता. आता उजेडत आहे, पण या उजेडात आपण हातखंबा आणि नंतर संगमेश्वर कसं पोहोचू ते बघावं लागेल. बॅटरी जस्ट चेंज केली, 10-15 मिनटं ब्रेक घेतला आणि रिक्षा अशी चालते आहे. आणि त्या पुढे ती गाडी, आपण कधी जाणार? नाही, रिक्षावाल्या साईडने जा ना, मध्ये काय आणि मध्ये ब्रेक मारला तर आपल्याला काय दिसणार? लाईट का लावल्यात आपण? लाईट का लावल्या होत्या? ऑक्स लाईट्स, मला समजलंच नाही. ओके, थोडा वेळच आहे. ओके ठीक आहे, जा हळूहळू, मी पण येतो तुझ्या पाठी हळूहळू. पाली तर आलं आहे. आता इथून हातखंबा आणि मग हातखंबा आणि हातखंब्यानंतर संगमेश्वर. एवढं पार करेपर्यंत अंधार नाही झाला पाहिजे फक्त, बस. पालीचा रस्ता एकदम बेकार आहे. येता येता या रस्त्याने अजिबात येऊ नका. दुसरा रस्ता मी तो दाखवला आहे, देवरुख, संगमेश्वर देवरुख. गुगल मॅपवर पण तुम्हाला तोच रस्ता दाखवेल, त्या रस्त्याने या. तो रस्ता एकदम मस्त आहे, भारी आहे. फक्त साखरपा पोचल्याच्या नंतर जर असा 1 किलोमीटरचा रस्ता जर असा खराब आहे, बस, बाकी काय नाही. अरे यार, ओव्हरटेक करायचं होतं, समोरून मोठा ट्रक आला, मोठूला ट्रक आला आणि त्याच्या पाठी अजून एक ट्रक. हवा येते यार मस्त इथे, हवा. मला पण लाग, जरा आतमध्ये जा. पुढे ट्रक आहे, कार आहे. अरे रे, इथे मला वाटतं ह्या स्पीडने जायला लागणार आहे, 40च्या.
अरे ह्याने कुठे लावून ठेवले मध्येच. ये बाबा ये मी हळू येत होतो, एकदम हळू येत होतो, एकदम हळू. हवं गाडीवाला काय रे बाबा, त्या साईडला जागा होती त्यांनी तर. हा एवढा पॅच का बनवला आहे. हां ये बाबा ये अंगावर ये. या रस्त्याने फक्त ट्रक येतात वाटतं. ओके, फक्त नाही जास्त ट्रकच येतात आणि बाकी अशा गाड्या नॉर्मली आहेत नाहीत, खूप कमी आहेत 4 व्हीलर आणि या. असे रस्ते आहेत ना, मला दिसत नाही काय. टेक डायव्हर्जन. वा बाबा, थँक्यू सांगितल्याबद्दल. हा डायव्हर्जन असत तर संगमेश्वरपर्यंत असला तर किती मजा येईल. हो, त्याला डायव्हर्जन समजलंच नाही. विंड ब्लास्ट भरपूर होतोय. आतमध्ये पण हवा जाते वाटतं. आतमध्ये हवा जाऊ नको रे. हो, जॅकेटची झिप जराशी ओपन ठेवली आहे, पण हवा काय मस्त जाते आत. इथे ॲक्च्युली हवा आहे. अरे खड्डा, अरे रे रे रे. जोपर्यंत तुम्हाला खड्डा दिसला तोपर्यंत आपल्याकडे कायच नव्हतं. अरे परत डायव्हर्जन आहे. खराब रस्ता. जाणून बुजून खराब रस्ता करतात मला असं वाटतं. हो ना, एवढाच पॅच खराब आहे. पागल साले, पॅच लावायला नव्हतं त्यांना बरोबर. अजून हात खांबा नाही आला यार. संगमेश्वर कधी येणार. संगमेश्वर आलं की काय टेन्शन नाही. संगमेश्वरच्या पुढे रस्ता जरा बऱ्यापैकी आहे. अरे रे 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 रे, वाट लागली. फेवर ब्लॉकचा रस्ता, त्यांच्या पप्पांनी बनवलेला फेवर ब्लॉकचा रस्ता. खराब रस्ता आहे. हा रस्त्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी इथून आलो, त्या रस्त्याने गेलो असतो संगमेश्वरला पोहोचलो असतो बहुतेक. खड्डा. आता का रस्ता बंद केलाय. हातखांबा लवकर आहे रे, म्हणजे मला संगमेश्वर अंदाज काढता येईल. संगमेश्वरला उजेडात पोचू की नाही. संगमेश्वरात नाही, संगमेश्वर पार करायचं उजेडात.
किती डायव्हर्जन आहे त्याला. अरे खालचा रस्ता बनवलेला मग सोडायचा ना तिथून. इथून का तुम्ही वाट लावले. रस्ता कुठे आहे. आजचा ट्रक येईल फुल स्पीडमध्ये. अरे रे 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 काय दिसतच नाही. अजून हात खंबात ना आलाय. मधून निघा. ओके हो. इथे पण थांबलेलो मी एकदा वरती असं आठवतंय मला. पाठशाला हेल्मेट दिलं, पुढच्याने हेल्मेटच नाही घातले. अरे तो रस्ता कधी बनवणार. झाले दोन्ही साईडचे रस्ते ओपन करून टाका यार. आता लाईट्सचा खेळ सुरू होणार आहे. लाईट्सचा खेळ. इथे झोपतात काही लोक. पालीवरून हात खांब्याचा रस्ता बघायचा होता. बघा किती भारी आहे. तो चांगला रस्ता होता यार. तिथे का नाही डायव्हर्जन दिलं तुम्ही लोकांनी मला. अंदाजा लावता नाही येत यार रस्त्याचा. त्या साईडचा रस्ता बनवला, त्या साईडचा वन साईड चालू ठेवा ना. हा का चालू ठेवला आहे तुम्ही लोकांनी. 6:40 होत आली आहेत. हा भाई याडा त्या साईडला जायचं. इथे आला. गेला गेला नशीब. ट्रकच ट्रक आहे तिथे यार. इथून आलंच नाही पाहिजे होतं. आता तरी लाईट बंद आहेत त्यांच्या. लाईट चालू झाल्या तर वांदे होणार आपल्या.
अरे नको तुमचा नाश्ता मला. अरे यार SBI ATM. हात खांबा आला, हात खांबा आला. ओके, म्हणजे संगमेश्वर लांब नाही आहे. ये बाबा का लाईट मारलीस माझ्या डोळ्यावर. स्पीड ब्रेकर कशाला टाकले रे तुम्ही लोकांनी, पागल झाले. येडा साला. हात खंबा. रत्नागिरीचा टर्न आला, रत्नागिरीचा. रत्नागिरीचा टर्न गेला. हात खंबा गेला आता काय, आता संगमेश्वरची वाट बघा. अरे बापरे, हा ट्रकवाला. उजेडात आपण पोचू का संगमेश्वरला. डायव्हर्जन नको असून दे यार, असाच रस्ता असून दिसून, पण आपल्याला माहिती आहे असा रस्ता नाही आहे. संगमेश्वर पर्यंतचा रस्ता फक्त रेकॉर्ड होऊन दे, नंतरचा नाही झाला, पुढचा तर बघितलेलाच आहे. भारी भारी रे, काय टर्न मारलायस तू. तुझं नाव पोपट. डायव्हर्जन आहे यार. अरे लाईट बंद करून या रे, लाईट का चालू करून येताय तुम्ही.
अरे यार, लोणेरेच्या इथे थोडा इश्यू आहे ना. रात्रीचं गेलो तर लोणेरेच्या इथे थोडा इश्यू आहे. चिपळूण नाही काय, संगमेश्वर पोचलो ना आपण अंधार व्हायच्या आधी, तर काहीतरी विचार करू शकतो. काय यार, किती आहेत डायव्हर्जन नुसते डायव्हर्जन भेटत आहेत. हो, मला वाटलं जातोय तू. लाइट बंद कर रे येड्या. दोनशे मीटरवर डायव्हर्जन. आपल्याला पाहिजे तो डायव्हर्जन आहे की नको तो डायव्हर्जन आहे. जयगड, गणपतीपुळे, जयगड. डायव्हर्जन कुठे? हा एवढूसा. बेकार रस्त्यावर आलो आपण, चुकी केली. पेट्रोल जाते ते जात आहे, टाइम पण जातोय आणि अंग पण दुखतंय. कंटाळा आला मला या रस्त्यावर. हा रस्ता का बनवला लोकांनी काय माहित. त्या साईडचा रस्ता चालू आहे तरी बंद करून ठेवला. गाडी गरम झाली. चालू केलाय का तिकडचा रस्ता? वाटत नाही.
बापरे, आत्ताच बनवला रस्ता, जायचं कसं? वाट लावून ठेवली आहे रस्त्याची, रस्त्यात नाही. हे पाणी कुठून येते समजत नाही मला. हे अशी खडी का टाकता यार तुम्ही लोक? रस्ता बनवा ना जरा, जॉईंट रस्ता. पाऊस आला? हा बाबा, तुला तुझीच कमी होती. आता हे सगळं आत आहे ना, आता भिजून दे, काय फरक नाही पडत. ए बाबा, रस्त्यावर नको येऊस. अरे यार, समोरून पण बस यायची होती आत्ताच. हे पाऊस पण ना अजीबोगरीब आहे. रे 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 रे, खडी मध्ये गेली होती आता गाडी साईडला. आता भिजतच जाऊया. आला वैताग मला आता, सगळं परत काढून घाला एवढं हे नाही, माझ्याकडे ताकद नाही. संगमेश्वर भरपूर लांब आहे का? अशी खाली लाईट ठेव मित्रा. अरे आली परत डोळ्यावर. दोनशे मीटरवर डायव्हर्जन. 200 मीटर कधी? अरे तर डायव्हर्जनच्या आधी हे काय दिले? हे डायव्हर्जन आहे. खाली रस्ता आहे की नाही? नाही, मला वाटलं खाली रस्ता आहे आणि त्याच्यावर खडी टाकली. अरे रस्ताच नाही, फक्त खडीच आहे. पालीचा रस्ता बघायचा होता. हा घे बघ किती भारी आहे.
कॅमेरा चालू आहे. हा कॅमेरा चालू आहे आणि हा पालीचा रस्ता आहे. अरे बापरे हालत खराब. हो हा कुठचा रस्ता आला आता. पाऊस आहे. संगमेश्वर ये रे बाबा लवकर. तिथून एक रस्ता जातो देवरुखला. आता तर जाऊन दे काही होऊन दे भिजणार आहे मी. ए बाबा कुत्र्या नको ना येऊस. देवरुख संगमेश्वर. वाजले किती आहेत? अरे अजून 7 पण नाही वाजलेत. रस्ता एवढा भारी आणि त्याच्यातून पाऊस. हा रस्ता जाणार संगमेश्वरला. अरे खडी का टाकली आहे? रस्ता खराब आहे ठीक आहे, खडी नका ना टाकू. त्या खडी टाकली ना त्यामुळे अजून जरा भीती वाटते. अरे बापरे. बाव नदीच्या बाजूनी चाललोय आपण. आणि हा बाव नदीचा रस्ता कधी होणार कोणालाच नाही माहीत. हा रस्ता आहे तसाच आहे, कधीच बनवायचा प्रयत्न पण नाही केला. पागल साला. अरे यार एवढाच रस्ता चांगला होता, पुढे परत खराब. अरे रे 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 पाठी गाडी नको येऊ फक्त बस. पुढे पण नको येऊस हा रस्ता संपेपर्यंत. पावसात राईड ते पण या खतरनाक रस्त्यावर. नशीब पाऊस जोरात नाही, नशीब नाही येणार आहे पण ऑप्शन नाही, भिजावत लागणार आपल्याला. अरे संगमेश्वर कधी येते यार? किती वेळ झाला संगमेश्वरा, ये लवकर.
अरे बापरे, गाड्यांचा लोड येतो समोरून. अलग है. गाडी झाली गरम गरम गरम. पाऊस एवढा येतोय का? हो, पाऊस आहे, पाऊस आहे. सात वाजून 6 मिनिटं.
पाऊस नाही आला पाहिजे फक्त बस. डायव्हर्जन. अरे संगमेश्वरा कधी येणार आहे? स्पाटन गाडी आहे का नाही? हे मजबूत पाऊस आहे यार. मला वाटलं हलका फुलका आहे. वायझर ओपन केलं तेव्हा माहिती पडलं आतमध्ये एकदम भारी पाणी येतंय. पण मला समजत का नाही? समजत नाही. संगमेश्वर कधी येणार? कधी कधी येणार संगमेश्वर? पाटून गाडी येते आहे जोरात जोरात एकदम जोरात. जा बजा. जा रे लवकर. गुड. जा. अरे बापरे, लय मोठा रोड आहे. लय मोठा लय लांब रोड आहे. डायव्हर्जन परत. वायझर लावला पाहिजे का याला? पूर्णपणे अंधार नाही झालाय. पूर्णपणे अंधार कधी होणार काय माहित. हे देश. अरे यार, हा नसता तर आपल्याला समजलं असतं. आपण तर उडून येऊन गेलो असतो है ना. अरे बाबा कुत्र्या नको ना येऊस मध्ये. जोर से आया बारिश आता भीगने चलो, अब कुछ नहीं कर सकते हैं, भीगो भीगो बालमा भीगो. तू कुठे गेला? त्या साईडनीच चालवतोय. दिसलत ना समोरचं का? देश बलविदा तुझको कहने की घड़ी आई है, आज़ादी का मेरा रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला रंग दे.
लाईट वरती केल्या पाहिजे, नाही तर दिसणार नाही. अरे बाप रे, नाईट राईड अशी वाट लागली ना. पाऊस नसता तर काहीतरी वेगळी गोष्ट झाली असती, पण पावसामुळे ना, पावसामुळे चमकतं यार समोरचं, म्हणून काय समजत नाही. या संगमेश्वर कधी येतोय काय माहित. संगमेश्वर नंतर पण असाच रस्ते आहेत, पण ओके जरा बरे आहेत. अरे यार, डायव्हर्जन नव्हतं ना. पाऊस पडतोय की नाही पडत आहे काय समजत नाही यार. पावसामुळे ना, अरे बाप रे, पावसामुळे काय समजतच नाही ॲक्च्युली. मार्किंग केली पाहिजे होती यार.
टी शर्ट भीग गया, जींस भी भीग गई। अरे रे 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 रे। हा रस्ता बघायचा होता, बघितला किती मस्त आहे. खड्डाच दिसत नाही. अरे वायझर ओल्लं झाल्यामुळे काय दिसत नाही आणि हा पाऊस थांबायचं नावच नाही घेत आहे. आणि हा रस्ता संपायचं नाव नाही घेत आहे. परीक्षा 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 घेत आहे पाऊस आपली. का लाईट आहे यार त्याची. बंद कर रे. ट्रक भी कसा आहे तो. बाईक आहे नशीब. कॅमेरा चालू आहेस काय रे तू. पावसात खरोखर काय दिसत नाही यार. मी संगमेश्वर यायचं नाव नाही घेत आहे. नदी चाललीच आहे नुसती. संगमेश्वर आलं तर पहिला ब्रेक घ्यायचा की थांबायचा विचार करावा लागेल. अरे यार ऑटो वायझर काहीतरी करायला लागणार त्याला. एका कोपऱ्यात जातोय.
अरे बाप रे, काय दिसत नाही. वाजले किती? 7:30 पण नाही झालेत अजून. पाऊस नाही पाहिजे होता यार. पावसामुळे सगळे वांदे झाले. समोरचं सोड, खालचं पण नाही दिसत आहे मला आता. काय दिसत नव्हतं. हे तर बटर, हो त्याचा इश्यू होता काय? तर वायझरमुळे काय दिसत नाही. वायझर खोललं, सगळं दिसायला लागलं. आणि संगमेश्वर पण आलं. पागल साला वायझर. ते बोलतो मला अंधार का वाटतो एवढा. म्हणजे अंधार तर आहेच, पण दिसत नव्हतं. आता वायझर काढलं तर काय फटाफट दिसतंय एकदम. माईक तू भिजू नकोस रे आतून, फक्त बस तू स्वतःची काळजी घे. चला संगमेश्वर आलं फायनली. ब्रिज क्रॉस केला की संगमेश्वर क्रॉस करून काहीतरी एक बघून थांबूया जरा. कपडे भिजले आहेत, सुकणार तर नाही. बघूया आपण काय करू शकतो आपण त्याचं. इथून आलो असतो बाहेर आपण, तर बरोबर रस्ता घेतला असता तर. अरे देवा, लटकलो मी. काय टेकत नाहीत माझ्या खाली. एवढी वाजवले मला. मला असं वाटत होतं की जसं की अरे एवढं बेकार अंधार काय, मला का दिसत का नाही. वायझरमुळे का, ये वायझर का कुछ करना पडेगा. आता बाहेरचा विंड नॉईज आणि पावसाचा पण आवाज येत असेल. संगमेश्वरला आपण पोचलो आणि वाजल्यात 7:30. आणि अंग पूर्ण भिजलेलं आहे. अंडरवेअर नाही भिजले अजून. बस वायझरमुळे मला दिसत नव्हतं. कमालची गोष्ट आहे, कमालीची गोष्ट आहे. डोळ्याला पाणी नको लागून फक्त बस. पाऊस आहे रे, मोठा नाही, रिमझिमच आहे, पण भिजलो आहे मी पूर्ण. संगमेश्वर खूप मोठा आहे यार आतून. जोपर्यंत आतून संपत नाही ना तोपर्यंत कायच नाही करू शकत. डायव्हर्जन 250 मीटरवर डायव्हर्जन आहे. बाबा लाईट का मारलीस. कॅमेरा चालू आहे की नाही काय कळत नाही मला. चालू तर असला पाहिजे बॅटरीच्या हिशोबाने. अरे बाप रे, थारवाला काय गेला भारी. अरे रे रे रे, मी कुठे फसलो. मी कुठे थारवाल्याला बघत बसलो.
टी 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 आम्ही जे तमार शोधू जे तमार खड्डेच खड्डे येताना दिसले नव्हते पण आता दिसत आहेत येताना अजिबात दिसत नव्हते आणि आता बघा खड्डेच खड्डे खड्डेच खड्डे दिसत आहेत मला आम्ही जे तुम्हार शोधू जे तुम्हार पाणी नको उठ रे माकडा आम्ही जे तुम्हार का रस्ता दिसतो यार खड्डा दिसला पण काय गेलो आपण त्या खड्ड्यात अरे री 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 चला ॲटलिस्ट रस्ता तरी दिसतो यार वायझर ओपन केल्यावर फक्त प्रॉब्लेम काय आहे की कधी पाऊस गेला की बंद करू शकतो आपण वायझर तोपर्यंत चालू आहे अशी संगमेश्वर संपत नाही यार हे संपलं पाहिजे लवकर खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया